हॅलो ऑल ऑफ यू. सो मी आरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे. या आधीच्या 2-3 दिवसाआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात, आणि त्यांच्यावरती तुमच्या सर्वांच्या भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या की मुख्य सेविकेची भरती कधी येणार. ठीक आहे, सो आजचा सविस्तर व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे की आपले अंगणवाडी सुपरवायझर, ठीक आहे, मुख्य सेविकेची भरती कधी येणार आहे, त्याच्याबद्दल काय अपडेट्स आहेत त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचे जे काही कन्फ्युजन आहेत ते सर्व कन्फ्युजन क्लिअर होतील. ओके, चलो बघा. आता तुमच्यासाठी एक खूप मोठी ऑफर आहे आणि अशी ऑफर आपण ह्याच्या आधीही कधी दिली नव्हती आणि आताच ही ऑफर आहे सध्या 9 ते 15. ठीक आहे, 9 ते 15 नाही, 1 धरूयात. ठीक आहे, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आपली कोणतीही बॅच घ्या ती 999 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, कोणतीही असू द्या. ठीक आहे, संयुक्त गट ब, गट क, सरळ सेवा, अंगणवाडी, आरोग्य सेवक भरती, कोणतीही बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर असणारी कोणतीही बॅच तुम्ही घ्या ती फक्त 999 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. आणि अशी ऑफर परत परत येत नाही, सो याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. भरपूर जणांच्या अशा सुद्धा कमेंट्स होत्या की बॅच आहेत का, पेड बॅचेस आहेत का, ह्याच्यावरती सेपरेट बॅचेस आहेत का. सो सर्व विषयांवरती आपल्याकडे बॅचेस आहेत. सो ज्यांना कोणाला परचेस करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर परचेस करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. ठीक आहे, चलो बघा. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, सर्वात पहिलं आहे विभागीय CDPO बाल विकास प्रकल्प अधिकारी. याची परीक्षा ऑलरेडी झालेली आहे, लवकरच याचा निकाल येईल आणि लवकरच याची मुलाखत होईल. ठीक आहे, ऑगस्ट एंडिंग ते सप्टेंबरच्या पिरियड मध्ये आपण याची मुलाखत एक्सपेक्ट करू शकतो. सो हा एक झाला CDPOचा भाग. आणि त्याच्यानंतर जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे याच्या भरती प्रक्रिया भरपूर अशा जिल्ह्यांमध्ये चालू झालेला आहे. याच्यावरती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, अशा जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी ही प्रोसेस चालू झालेली आहे. सो प्रत्येकाने आपल्या आपल्या जिल्ह्याचं चेक करून घ्यायचं आहे. ओके, सो बघितलं आपण काही जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे आणि काही जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ओके, सो आपल्या जिल्ह्याचं चेक करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ मुख्यत्वे भर असणारा कशावरती आहे, ठीक आहे, चलो सुपरवायझर साठी. आता शहरीमध्ये जर आपण पाहिलं तर अंतर्गतची ऑलरेडी जाहिरात आलेली आहे आणि काही जणांनी फॉर्म सुद्धा भरले असतील, पण हे फॉर्म परत भरायला सुरू होणार आहेत. ठीक आहे, सो याच्यामुळे कोणी पॅनिक व्हायचं नाहीये. जर कोणी अंतर्गतचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर तुमच्यासाठी ही सुद्धा मोठी अपडेट आहे की हे फॉर्म परत भरायला सुरुवात होणार आहे. सो तुम्ही परत एकदा भरू शकता, पण ह्याच्या नोटिफिकेशन वरती लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. तसं आपण वारंवार सांगतच असतो, पण तुमचं सुद्धा लक्ष असू द्या. ठीक आहे, सो अंतर्गतची तर जाहिरात आलेली आहे, तर सरळ सेवेची सुद्धा लवकरात लवकर येणार आहे. ठीक आहे, आता बघा, CDPO आणि मदतनीस आणि जे काही सेविका आहे याच्या मधला मुख्य दुवा कोणता आहे, मुख्य सेविकेचा. आता या दोन्हीची ऑलरेडी प्रोसेस झालेली आहे, CDPO ची झालेली आहे, मदतनीस आणि सेविकेची ऑलरेडी चालू आहे. त्याच्यामुळे मुख्य सेविकेची लवकरात लवकर येणार आहे. जी ग्रामीण विभागाची अंतर्गत भरती जी आहे ती प्रक्रिया सध्या चालू आहे. ठीक आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. सो पुढील टप्पा काय असणार आहे यांचा, सरळ सेवेचा. सो माझा सांगण्याचा अर्थ हा आहे की लवकरात लवकर जाहिरात आपण एक्सपेक्ट करू शकतो. ग्रामीणची सुद्धा आपण यांची प्रक्रिया सध्या चालू आहे, अंतर्गतची ही सुद्धा आपण पुढच्या 10-15 दिवसांमध्ये येण्याची आपल्याला शक्यता वाटत आहे. ठीक आहे, सो माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकते, कधीही येऊ शकते. सो आपल्याला आत्तापासून अभ्यास चालू ठेवायचा आहे. ठीक आहे, अभ्यास चालू ठेवायचा आहे, कारण की जाहिरात आल्यानंतर आपण एकतर पॅनिक होतो. त्या दिवशी जेव्हा अचानक मदतनीस आणि तुम्हाला जेव्हा सेविकेची ऍड आली तेव्हा कळलं, तेव्हा खूप जणांच्या अशा लगातार कमेंट्स चालू झाल्या की कधी आहे, कुठे मुख्य सेविकेची कधी येणार. एकतर अशी सिच्युएशन कधी येते, एकतर जेव्हा आपला पूर्णपणे अभ्यास झालेला असतो किंवा काहीच झालेला नसतो तेव्हा आपण असं पॅनिक होत असतो. सो त्याच्यामुळे आपल्याला मेन टाइमला जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते तेव्हा एक्झामसाठी खूप कमी वेळ राहतो आणि तेव्हा आपल्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही. ठीक आहे, जसं काल आपण तलाठी भरतीचं पाहिलं, गट क मध्ये ते ऍड झालेलं आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा जाहिरात निघते त्यावेळेस ऐन वेळेस पॅनिक न होता आपल्याला आत्तापासून अभ्यास सुरू करायचा आहे आणि हा मेन उद्देश आहे माझ्या सांगण्याचा. ठीक आहे, सो जाहिरात आल्यावर अभ्यासाला लागायचं की आत्तापासून लागायचं हे तुम्ही सर्वस्वी तुम्ही ठरवणार आहात. आणि जर माझं ऐकणार असाल तर आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करा, हेच तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. ठीक आहे, जाहिरात आल्यानंतर आपल्याला फक्त रिव्हिजन वरती जास्त भर द्यायला पाहिजे असं ते आपली सिच्युएशन असायला पाहिजे त्या टाइमला जाहिरात आल्यावर. ठीक आहे, सो त्यामुळे आत्तापासून अभ्यासाला लागा आणि अभ्यास करत राहा. ठीक आहे, आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर साठी, ज्याची फीस किती आहे 2999, 10 जुलैच्या आत. ठीक आहे, ही ऑफर जाऊ द्या, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आपली कोणतीही जरी बॅच घेतली तुम्ही तरी ती 999 रुपयाला मिळणार आहे. सो त्या बॅचचा तुम्ही ऑफर घ्या. ठीक आहे,
ती जी ऑफर आहे तिचा तुम्ही एकदम लाभ घ्यायचा आहे आणि आपली ही बॅच जॉईन करा, ज्याची व्हॅलिडिटी 6 महिन्यांपर्यंत आहे. लाईव्ह स्वरूपात सुद्धा लेक्चर बघू शकता, रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा बघू शकता. मुख्य अभ्यासक्रम जो आहे तो त्याचा सविस्तर अभ्यास आपण ह्याच्यात करणार आहोत. PDF आणि नोट्स पण भेटणार आहेत तुम्हाला. जे जे स्टडी मटेरियल आहे ते सर्व याच्यामध्ये भेटणार आहे. त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज आणि तज्ञांचं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. सो उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे. आणि सध्या ऑफरचा पिरियड चालू आहे, सो त्या ऑफरमध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करायची आहे. कोणीही ऑफरही सोडायची नाहीये आणि आपल्याला याच्या तयारीमध्ये कसलीही कमतरता ठेवायची नाहीये. ठीक आहे, जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायला लागण्यापेक्षा आतापासून आपल्याला ह्याच्यावरती फोकस करायचा आहे. ठीक आहे, लवकरात लवकर जाहिरात येणार आहे आणि ही ऑफर तुम्हाला मी आत्ताच सांगितली. ठीक आहे, सो याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. परत एकदा सांगते, ही 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आहे. ठीक आहे, 9 पासून नाहीये, तर तिला आपण अजून 1 तारखेपासून केलेलं आहे. अशी ऑफर परत येत नाही. आणि तुम्हाला बॅच बद्दल भरपूर जणांना डिटेल्स हव्या होत्या, आज पूर्ण बॅचेसच्या डिटेल दिलेल्या आहेत, सो तुम्ही जॉईन करू शकता. एवढीच माहिती होती. ठीक आहे, जाहिरात लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. सो बी प्रिपेअर्ड. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, थँक्यू सो मच.